नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे पार्थ आणि नंदिनी दोघे जण आता आश्रमामध्ये आलेले असतात। तर इकडे आनंद निवासमध्ये तिची एक महत्त्वाची फाईल राहिलेली असते आणि ती नंदिनीला अर्जंटली हवी असते। त्यामुळे इथे पार्थ नंदिनीला घेऊन आनंद निवासमध्ये आलेला असतो। तेव्हा नंदिनी म्हणत असते की पार्थ, ही आहे माझी फाईल आणि खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इथे वाट वाकडी करून यावं लागलं। तेव्हा पार्थ म्हणतो काहीच हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, चला आपण निघूया का। तेवढ्यातच इकडे आता आरडाओरडा झाल्याचा आवाज ऐकू येतो। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता नंदिनीचं लक्ष जातं तर आनंद निवासमध्ये ज्या काकू असतात त्या धावत पळत नंदिनीकडे येतात आणि नंदिनीच्या मागे जाऊन लपून बसतात, कारण त्यांचा मुलगा आणि सून दोघे जण त्या ठिकाणी आलेले असतात। तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट, काय झालं, काही सांगाल का। तेव्हा इकडे काकू म्हणत असतात, अगं नंदिनी, हे दोघं जण आहेत ना प्रॉपर्टीच्या पेपरवरती जबरदस्तीने माझी सही घ्यायला आलेत आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा मी जबरदस्तीने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार नाही। तेव्हा इकडे त्यांचा मुलगा म्हणत असतो, अगं म्हातारे, कशी सही करत नाही ना, तेच मी बघतो, तुला याच्यावरती सही करावीच लागेल। तेव्हा इकडे काकू म्हणत असतात, काही जरी झालं, माझा जीव जरी गेला तरीसुद्धा माझ्या प्रॉपर्टीमधली एक फुटकी कवडीसुद्धा मी तुला मिळू देणार नाही आहे। तेव्हा तिचा मुलगा म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची। तेव्हा इकडे काकू म्हणतात की मला घरातून हकलून दिलत ना तुम्ही दोघांनी, ओझं झालं होतं माझं, मग आता माझी प्रॉपर्टी तरी तुम्हाला कशाला हवे, मी सही करणार नाही, तुला प्रॉपर्टी देणार नाही। तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही अशी काकूंना जबरदस्ती करू शकत नाही, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्यासाठी तुम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत, हे कायद्यात बसत नाही। तेव्हा इकडे तिची सून म्हणत असते काकूची की तुम्ही ह्या बोलणाऱ्या कोण, आम्हाला कायदा तुम्ही शिकवू नका, कळलं ना, आणि आमच्या घरच्या गोष्टींमध्ये तुम्ही अजिबात नाक खुपसू नका, पडू नका। तेव्हा इकडे नंदिनी त्यांना समजावून सांगत असते की तुम्ही असं त्यांना प्रेशराईज नाही करू शकत। तेव्हा ते लोक म्हणत असतात की तुम्ही का आमच्यामध्ये पडताय, तुम्ही बाजूला व्हा आधी। तेव्हा पार्थने त्यांचा हात पकडून ठेवलेला असतो, कारण तो नंदिनीच्या पुढे पुढे जात असतो इकडे त्याच्या आईची प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घेण्यासाठी। तेव्हा नंदिनी म्हणते, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला, आणि आधी तुम्ही बोलताना नीट बोला, आई आहेत ना तुमच्या, त्यांना रिस्पेक्ट देता येत नाही का, म्हातारी वगैरे बोलून तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपरवरती त्यांच्या सह्या हव्या आहेत, अजिबात मिळणार नाही, आताच्या आता इथून निघून जा। तेव्हा इकडे आता काकूंचा मुलगा काही ऐकायला तयार नसतो। प्रेक्षकांनो, जबरदस्तीने इथे आपल्या आईची सही घेण्यासाठी ते लोक आता तुटून पडलेले असतात आणि त्याच्यामध्येच इथे आता नंदिनी म्हणत असते की आता तुम्ही जाताय की पोलिसांना बोलू, मी पोलिसांना बोलवे ना। तेव्हा ते लोक म्हणतात की हा बोलव ना, बोलव पोलिसांना। तेवढ्यातच इथे काकूंना आता चक्कर आलेली असते। तेव्हा नंदिनी आता काकूंना पकडते आणि म्हणते की सांभाळा स्वतःला आणि त्यांना बाजूला व्हायला सांगते। तेव्हा इथे काकूंना आता त्याच ठिकाणी टेबलवरती पार्थ आता मदत करतो नंदिनीची आणि टेबलवरती झोपायला सांगतो। तेव्हा इकडे आता नंदिनी पूर्णपणे आता सगळं काही इथे सेफ्टी तिने आणून ठेवलेली असते, ऑक्सिजन वगैरे जो काही छोटासा असतो तो, त्याच्यानंतरला ती इकडे CPR वगैरे देण्याचा प्रयत्न करत असते। ती काकूंच्या कानाच्या मागे हात लावून बघत असते की त्यांची छोटी नस चालू आहे ना, म्हणजे त्या व्यवस्थित आहेत ना, हे सगळं ती आता चेक करत असते। आणि सगळ्यात आधी ती हॉस्पिटलला फोन करते आणि ॲम्ब्युलन्स मागून घेते। ती म्हणते लवकरात लवकर आनंद निवासमध्ये तुम्ही ॲम्ब्युलन्स पाठवून द्या, इमर्जन्सी आहे। आणि ती आता आपल्या इकडे जे काही छोटे मोठे पर्याय आहेत ती आता सुरू करते। त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन असतो तो सुद्धा ती आता काकूंना लावते आणि त्याने त्यांचा श्वास परत आणण्याचा प्रयत्न करत असते। आणि प्रेक्षकांनो, इथे मुलगा आणि सून मूर्खासारखे मागे उभे राहून आता सगळा तमाशा बघत असतात। तर इकडे ती पूर्णपणे आता काकूंना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असते, तिच्या परीने जे काही होतील ते सर्व प्रयत्न इथे आता नंदिनी प्रामाणिकपणे करत असते काकूंना बरं ठेवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी। तेव्हा नंदिनीचे हे प्रयत्न बघून पार्थ पूर्णपणे इम्प्रेस झालेला असतो। पार्थला आता नंदिनीची ही बाजू तर खूपच जास्त आवडलेली असते। तर कदाचित
प्रेक्षकांनो, पार्थचं नंदिनी बरोबर लग्न करण्याचं हे एकमेव कारण असावं असं मला वाटतं. म्हणजे इथे नंदिनी दिसायला सुंदर तर आहेच, पण तिचं मनही खूप सुंदर आहे. ती इथे प्रत्येक वेळी प्रत्येकाची मदत करत असते आणि ती सुद्धा मनापासून. तिचं ते बोलणं, तिचं ते हसणं हे सगळंच प्रत्येकाला आवडण्यासारखं आहे. आणि म्हणूनच पार्थवरती जरी रम्या प्रेम करत असेल, जरी शना प्रेम करत असेल, आणि ह्या दोन्ही मुली मॉडर्न आहेत, त्याच्यामध्ये शनाया तर खूपच जास्त मॉडर्न आहे. तिचे वडील इतके मोठे बिझनेसमन आहेत, पण तरीसुद्धा इथे ना पार्थ रम्याला भाव देतो ना शनायाला. त्याला फक्त नंदीची सिम्प्लिसिटी खूपच जास्त आवडते आणि तो तिच्याबरोबरच लग्नाला तयार झालेला असतो. तर इकडे धनंजय काका येतात. धनंजय काका आता विक्रम काकांना म्हणत असतात की अरे भास्कर सर आले होते. भास्कर सरांनी जणू काही मला धमकीच दिलेली आहे. ते मला म्हणत होते की पाण्यात राहून माशाबरोबर वैर घेणं ही चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे मला तर आता खूप जास्त टेन्शन आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न मी मोडावं, कारण त्यांच्या मुलीला शनैयाला पार्थबरोबर लग्न करायचं आहे. मग आता त्यांनी अशी धमकी दिल्यानंतर मी काय करणार होतो? मला तर टेन्शनच आलं ना. म्हणून मी सगळ्यात आधी तुला भेटायला आलो आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हे बघ तू अजिबात काळजी करू नको. त्यांनी मलासुद्धा अशीच धमकी दिली आहे, पण मी त्यांच्या धमकीला काही अजिबातच मी घाबरत नाही आहे. आणि हे बघ, तू त्यांना अजिबात घाबरू नकोस. त्यांना जे काही करायचं आहे ना ते करू दे. आपण दोघेजण जर एकत्र असू ना तर कुणीही आपलं काही वाकडं करू शकत नाही. आणि प्रत्येक बापाचं आपल्या मुलीवरती प्रेम असतं, म्हणून त्यांनी आता शनैयाला समजावायला नको का की इथे पार्थचं आणि नंदिनीचं लग्न आता ठरलंय. ते दोघं जण मनापासून एकमेकांबरोबर लग्न करतायत आणि त्यांना आपण एकमेकांपासून आता दूर करायचं ही किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या मुलीने जो हट्ट केला तो पूर्ण करायला पाहिजे, पण तिने आधी हट्ट काय केलाय हे बघायला नको का? तेव्हा धनंजय काका म्हणतात की तुझ्याबरोबर विक्रम बोललो ना, मनातली माझ्या भीती निघून गेली. खरंच मी तुझं कधीही हे वागणं बोलणं विसरणार नाही. अरे जेव्हा वसुताईने माझ्यावरती आरोप केला होता की मी तिच्या नवऱ्याच्या मरणाला जबाबदार आहे, तेव्हासुद्धा तू तुझ्या सख्ख्या बहिणीची बाजू न घेता तू माझ्या बाजूने उभा राहिला होतास. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि आतासुद्धा आपल्या मुलांचं लग्न ठरलंय तेव्हासुद्धा तू पुढाकार घेतोयस सगळा, तू माझी भीती बाजूला करतोयस. हे तुझे उपकार मी कधीही नाही विसरणार. म्हणून तर मी माझी मुलगी तुझ्या मुलाला देण्याचा निर्णय घेतला ना, तुझ्याकडे आणि वहिनीकडे बघून. तेव्हा इथे आता मानिनी आलेली असते. तिने गोडाचा शिरा केलेला असतो, तो इथे आता धनंजय काकांना देते, शारदाला देते. त्याच्यानंतर ते म्हणत असतात की बघताय ना वहिनी, दोन मित्र छान आता गप्पा मारतायत, पण आता मुलांचा साखरपुडा कुठल्या तारखेला करायचा, काही तारखा शॉर्टलिस्ट केल्यात की नाही? तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणत असतात की तुमच्याशिवाय आम्ही एवढं मोठं धाडस कसं काय करू? ते तर सगळं तुम्ही करायचं ना. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, मी गुरुजींजवळ बोलले, त्यांनी मला 3-4 तारखा सुचवल्यात आणि 1 तारीख तर अगदी परवाचीच आहे. तर तुम्ही सांगा आपण कधी करायचं तसं करूया. तेव्हा इकडे शारदा म्हणते की ठीक आहे, आमची काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात, आणि मला अजून एक गोष्ट बोलायची होती, साखरपुडा आमच्या इथे करूया का? तेव्हा धनंजय काका म्हणतात, अरे पण विक्रम, साखरपुडा तर मुलीच्या घरी करतात ना, तुम्ही सगळेजण आमच्या इथे या ना. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणतात, अरे त्यात काय एवढं, मुलीच्या इथे काय मुलाच्या इथे काय, आमच्या इथे साखरपुडा करूया. तेव्हा धनंजय काका म्हणतात ठीक आहे. तेव्हा शारदा म्हणत असते की ठीक आहे, साखरपुडा तुमच्या इथे करूया, पण लग्न मात्र मग आमच्या इथे करूया, ते सुद्धा आमच्या गावी. माझा भाऊ आहे तिथे आणि तिथे चांगलं प्रस्थ आहे आमचं. आम्ही तिथे आता लग्नाची सगळी तयारी करू, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आमच्या तिकडे यायचं आहे गावी. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, आमची काहीच हरकत नाही आहे. आणि तसंही हल्ली मुलांना आवडतं ना इथे डेस्टिनेशन वेडिंग, हल्ली मुलांना खूपच जास्त आवडतं, बरोबर की नाही? तेव्हा आपण जाऊया सगळेजण गावी, मुलांचं लग्न करूया. त्यानंतर छान त्यांची साखरपुड्याची आता बोलणी वगैरे होत असते. ते सगळं वसूने ऐकलेलं असतं आणि इथे वसू म्हणत असते की एवढं सांगूनसुद्धा माझं काही ऐकत नाही आहे ना विक्रम, इथे मुलांच्या लग्नाच्या तारखा वगैरे ठरवत आहेत काय? जाऊ दे, मी पण बघते ना हे लग्न कसं होतं ते. त्यानंतरला इकडे नंदिनी पूर्ण प्रयत्न करत असते काकूंना इथे वाचवण्यासाठी, आणि पार्थ तर खूपच जास्त घाबरलेला असतो. तो फक्त नंदिनीकडे बघत असतो, तिची इथे मेहनत बघत असतो. तेव्हा इकडे काकूंचा श्वास परत आलेला असतो, त्यांचा श्वास जो कोंडलेला असतो तो परत आलेला असतो.
तेव्हा नंदिनी म्हणत असते, काकू हळूहळू श्वास घ्या, हळूहळू श्वास घ्या आणि घाबरू नका, तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही आहे. त्यानंतर ॲम्ब्युलन्स आलेली असते आणि त्यानंतर इथे स्ट्रेचरसुद्धा आलेलं असतं. त्याच्यावरती इकडे आता काकूंना ठेवण्यात येतं आणि लगेचच्या लगेच ॲम्ब्युलन्समध्ये काकूंना आता नेण्यात येतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काकू तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही आहे, आम्ही आहोत सगळे तुमच्याबरोबर. आणि नंदिनी आता गाडीतून खाली उतरते. ती नंतरला मागून आता काकूंना भेटायला जाणार असते. त्यानंतरला इथे आता काकूंना हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर नंदिनी खाली उतरल्यानंतर इकडे पार्थ तिच्याकडे बघत असतो. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये फक्त काकूंबद्दल त्याला काळजी दिसत असते, त्यांच्याबद्दल त्याला फक्त जिव्हाळा दिसत असतो. त्याला वाटत असतं की नंदिनी किती चांगली आहे, प्रत्येकाचा किती विचार करते, सगळ्यांसाठी तिचा जीव तुटतो. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी खरंच मला तुमचा हा स्वभाव खरंच खूप आवडतो आणि मला तुमचा खूप जास्त अभिमानसुद्धा वाटतो. मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही माझ्या होणाऱ्या बायको आहात, तुम्ही माझ्या लाईफ पार्टनर आहात. आणि तो म्हणतो की तुमचं नाव नंदिनी पार्थ देशमुख, बरोबर की नाही. तर इकडे आता पार्थ खूप जास्त खुश झालेला असतो नंदिनीची ही बाजू बघून, की ती किती हेल्पफुल आहे, प्रत्येकाची किती मदत करते, सगळ्यांसाठी किती कासावीस होते, सगळ्यांसाठी तिचा जीव किती तुटतो, ही प्रत्येक गोष्ट त्याला आवडलेली असते. त्यानंतरला इथे आता विक्रम काका मानिनी यांनी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात, सरप्राईज गिफ्ट. तर इकडे मानाने प्रत्येकासाठी साड्या वगैरे आणलेल्या असतात आणि त्याआधी ते मानिनी म्हणत असते की चला मधुताई तुम्ही माझ्याबरोबर चला, सगळ्यांसाठी ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत सगळ्या आपण आता बाहेर घेऊन येऊया. तेव्हा विक्रम काका म्हणत असतात की कसं आहे ना, हे बघा आता मुलांचा साखरपुडा परवा करतोय आपल्या घरी आणि लग्नाची तारीख ठरल्यानंतर लग्न आपण त्यांच्या गावी करणार आहोत. त्याच्यामुळे साखरपुडा आता परवा आपल्याकडे आहे, सगळी जय्यत तयारी झाली पाहिजे. साखरपुड्यासाठी मी सगळ्यांसाठी शॉपिंग केलेली आहे. तेव्हा इथे विक्रम काका म्हणत असतात की मुलांना इथे बोलूया आणि त्यांना विचारूनच आपण लग्नाची तारीख ठरवूया. तेव्हा तुम्ही एक काम करा आणि मधूच्या नवऱ्याला म्हणजे इकडे आता काकांना म्हणत असतात की तुम्ही फोन करा आणि जीवन आणि पार्थला लवकरात लवकर घरी बोलावून घ्या, मला त्यांच्याशी महत्त्वाच्या गोष्टीवरती आता डिस्कशन करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की मी खूप मोठा निर्णय घेतला आहे, परवा साखरपुडा आहे आणि तो सुद्धा दणक्यात साजरा होणार आहे आपल्या घरी. तेव्हा मानिनी म्हणत असते की ही बघा एवढी शॉपिंग केली यांनी, तुम्हाला तर माहिती आहे यांना सरप्राईज द्यायला किती आवडतं ते. तेव्हा मधू म्हणत असते, अरे पण दादा एवढी शॉपिंग तू केलीस तरी कधी. तेव्हा मानिनी म्हणते यांना फक्त कार्यक्रम कुठला आहे ते फक्त कळलं की हे शॉपिंगला सुरुवात करतात, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा मानिनी म्हणत असते की प्रत्येकासाठी यांनी काही ना काहीतरी खरेदी केलं आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात नाहीतर काय, तुझ्यासाठी मधू, वसुताईसाठी, रम्यासाठी, सगळ्यांसाठी मी काही ना काहीतरी घेऊन आलो आहे. परवाच कार्यक्रम आहे, कार्यक्रम कसा जोरदार इथे साजरा झाला पाहिजे. तेवढ्यातच वसू खाली आलेली असते. वसू आल्यानंतर सगळेजण शांत होतात. विक्रम काका म्हणत असतात, अगं वसुताई बरं झालं तू आलीस, इथे नंदिनीचा आणि पार्थचा साखरपुडा परवा आपण आपल्या घरी करतोय आणि नंतरला लग्नाची तारीख मुलांना विचारून आपण ठरवूया, ठीक आहे ना. तेव्हा वसू आत्या म्हणत असते की विक्रम मी इथे रम्याबद्दल तुझ्याशी बोलते, पार्थ बरोबर मी माझ्या रम्याचं लग्न लावून देण्याचा विचार केला आहे आणि तू इथे नंदिनी बरोबर पार्थचा साखरपुडा साजरा करतोयस. तुला माझा विचार अजिबात करायचा नाही, ठीक आहे, पण रम्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का. तेव्हा इकडे आता विक्रम म्हणत असतात की हे बघ ताई, जे काही झालं ते सगळं विसरून जा. आता रम्याला तू समजाव, तिच्याबरोबर आता पार्थचं लग्न नाही होऊ शकत कारण नंदिनीबरोबर लग्न ठरलेलं आहे. तेव्हा तू आता ह्या सगळ्या आनंदाच्या उत्साहाच्या कार्यक्रमामध्ये तू सामील हो. आणि हे बघ मी तुला मानाची साडी आणली, ही मानाची साडी तुझ्यासाठी आहे आणि ही रम्यासाठी आहे. तेव्हा दोघी ही साडी नेसून आता परवा आपल्या इथे पार्थचा साखरपुडा आहे त्याच्यामध्ये सामील हो आणि पार्थला भरभरून आशीर्वाद दे. तेव्हा इकडे विक्रम काका सगळं काही वसूला विसरायला सांगत असतात. ते म्हणत असतात की रम्याची समजूत घाल, तिला सांग की त्या दोघांचं लग्न नाही होऊ शकत. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, मी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद कुणालाही हिरावून नाही घेऊ देणार आणि तसंही मी माझ्या मुलीला आता दुखावणार नाही आहे. या मानाच्या साड्या देऊन तू काय आमचा मान राखतोयस का. अरे जर तुला एवढीच आमच्या मानापानाची काळजी असती ना तर इकडे रम्याबरोबर पार्थचं लग्न लावून दिलं असतंस. माझ्या नवऱ्या
नवऱ्याचा ज्याने खून केला आहे, जो माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार आहे, अशा माणसाबरोबर तू सोयरीक करतोयस, त्या माणसाची मुलगी या घरामध्ये सून म्हणून आणतोयस आणि माझ्या रम्याला नाकारतोयस. मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही आहे. मोठी बहीण म्हणून माझ्या शब्दाला काही मान आहे की नाही? शेवटीला तुझ्या मनाला जे आलं आहे तेच तू करतोयस ना? मग आमच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. मी आणि माझी मुलगी रम्या आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सामील होणार नाही आणि कृपया करून माझ्या मुलीला या साखरपुड्याबद्दल काही सांगू नका, कारण तिला खूप जास्त वाईट वाटेल, तिला आनंद नाही होणार. तेव्हा तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवलीत तर माझ्यावरती उपकार होतील तुमचे, कळलं का? तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात की ताईला इतकं समजावलं तरीसुद्धा ती काही ऐकून घेत नाही आहे. तिने रम्याला समजवायला हवं, तिच्या मनातली अडी काढायला हवी, पण इथे ती असं काहीच करत नाही आहे. उलट तिने जर एवढं ताणून धरलं तर रम्या मनातून ही गोष्ट कधीच काढणार नाही. त्यानंतरला इकडे आता वसू खाली येते, बघते तर सगळ्या शॉपिंग बॅग बाहेरच ठेवलेल्या असतात. तेव्हा ती म्हणत असते की इथे माझ्या मुलीचा जीव तुटतोय, माझी मुलगी रोज रडते ह्या पारसाठी आणि या लोकांना फक्त पारच्या आनंदाचं पडलं आहे. माझ्या मुलीचा विचार तर कुणी करतच नाही आहे, पण माझ्या मुलीचा विचार मी करणार. तिला आता पारचा साखरपुडा नंदिनीबरोबर होतोय हे सहन होणार नाही. तिला या सगळ्यापासून प्रोटेक्ट करायला हवं आणि आता मी माझ्या नंदिनीला इथे ठेवणारच नाही आहे. तिला घेऊन मी कुठेतरी निघून जाते. तेव्हा इथे सकाळ सकाळ वसूने सांगितल्याप्रमाणे रम्या छान तयार झालेली असते. रम्या म्हणत असते की आई, अगं कुठे जातोय आपण? तू मला सकाळी तयार व्हायला सांगितलंस, मी तयार पण झाले, पण सांग तरी कुठे जातोय ते? तेव्हा वसू म्हणत असते की आपण चाललोय फार्म हाऊसवरती. तेव्हा रम्या म्हणते आता मध्येच? तेव्हा वसू म्हणते हां मग काय, माझं काम आहे तिकडे आणि खूप दिवस झाले आपण दोघीजणी कुठे बाहेर फिरायला पण नाही गेलो. त्यानिमित्ताने आपलं फिरणं होईल. तुला जिथे जिथे जायला आवडतं आपण त्या ठिकाणी जाऊया. तुला जे खायला आवडतं सगळं खाऊया, एन्जॉय करूया. आईबरोबर यायला तुला आवडेल ना? तेव्हा इकडे रम्या म्हणत असते का नाही आवडणार? मी तर वाट बघते तुझ्याबरोबर कधी कुठे जाता येते त्याची. त्यानंतरला साखरपुड्याची सगळी सजावट सुरू असते. इथे आता जीवा सगळ्यांना त्यांची त्यांची कामं समजावून सांगत असतो. जो तो इथे कामगार आपलं आपलं काम बरोबर करत असतो, पण तरीसुद्धा जीवा प्रत्येकाला म्हणत असतो अरे हे इथे लावा रे, त्या माळा तिथे लावा रे आणि विनाकारण त्यांच्यावरती ओरडत स्वतःचा जीव इथे आता कमी करत असतो. तो म्हणत असतो की ए वांग्या, अरे तुला तुझी कामं करता येत नाही का? नीट लावा ना, पटापट करा. सगळीकडे तर मलाच बघावं लागतंय, कुणीच आपलं काम धड करत नाही आहे. तिथे आता तो म्हणत असतो की जरा काव्याला फोन करू दे, माझी काव्या कशी दिसते ते तरी मला बघू दे. तर इकडे आरोही नंदिनीला मेहंदी पाडत असते आणि इथे काव्याचा फोन येतो. काव्य हात धुवत असते, त्याच्यामुळे आरोही म्हणते की जीविकाचा फोन आला आहे, मी जरा उचलू का? तेव्हा इथे काव्याला वाटतं की आता जीविकाचा फोन म्हणजे जीवाचा फोन जर इथे आरोहीने उचलला तर सगळ्यांना त्याच्याबद्दल कळेल. तेव्हा ती आता हात धुवतच नाही, तसेच हात बाहेर घेऊन येते आणि सरळ तिच्या हातातून फोन काढून घेते. तेव्हा आरोही म्हणत असते ताई बघितलंस ना, जीविकाचा फोन आला आहे तरीसुद्धा हिने माझ्या हातातून फोन खेचून घेतला. हिने आहे ना जीविका नाव सेव्ह केलं आहे, पण जेव्हा बोलते ना तेव्हा आवाज तर कुठल्या तरी मुलाचाच येतो. तेव्हा नंदिनी म्हणते जाऊ दे, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू आधी मेहंदी काढ बरं माझ्या हातावरती. तेव्हा इकडे आता जे काही आरोही बोलते सगळं जीवाने ऐकलेलं असतं की एका जीविकाचं नाव सेव्ह केलेलं आहे पण मुलाचा आवाज येतो. हे जेव्हा इकडे जीवा ऐकतो तेव्हा काव्य आणि जीवा दोघेही खूप जास्त घाबरतात. त्यानंतरला साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा नंदिनी आणि तिची फॅमिली देशमुखांच्या घरी येतात तेव्हा तिच्या स्वागतासाठी छान इथे सगळ्या मुली मिळून डान्स करतात. तर इकडे पार्थचा आणि नंदिनीचा साखरपुड्याचा फोटो मोबाईलवरती आता सगळ्यांनी व्हॉट्सअपवरती टाकून ठेवलेला असतो. तेव्हा मोबाईलवरती आलेले फोटोज इथे रम्याने बघितलेले असतात आणि रम्याला खूप जास्त राग येतो. नंदिनी पार्थला बघून खूप जास्त खुश होत असते, पण तेवढ्यातच इथे रम्या व्हिडिओ कॉल करते पार्थला आणि म्हणत असते की पार्थ आत्ताच्या आता फार्म हाऊसवरती ये आणि जर तू नाही आलास ना तर ती स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करत असते.